विदर्भासह महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, वीज यंत्रणेवर प्रचंड ताण, महावितरणची धावपळ सुरू. विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्र सध्या प्रखर उन्हाच्या झळा सहन करत आहे. तापमानाचा पारा 45 अंशांच्या जवळ पोहोचल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून या तीव्र उष्णतेचा सर्वाधिक परिणाम वीज वितरण यंत्रणेवर होताना दिसत आहे. वाढत्या तापमानामुळे विजेची मागणी ऐतिहासिक उच्चांकावर गेली असून ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा देण्याचे मोठे आव्हान महावितरणसमोर उभे ठाकले आहे. उच्च तापमान आणि वाढलेला वीज वापर यामुळे वीज यंत्रणेवर दुहेरी ताण निर्माण झाला आहे. एअर कंडिशनर, कूलर, पंखे आणि फ्रीजचा एकत्रित वापर वाढल्याने लोड अचानक वाढतो. परिणामी ट्रान्सफॉर्मर्समधील ऑइलचे तापमान झपाट्याने वाढून बिघाड किंवा जळण्याच्या घटना घडत आहेत. काही ठिकाणी जुन्या केबल्स ओव्हरलोडमुळे वितळण्याच्या घटना देखील समोर येत आहेत. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी महावितरणने विशेष उपाययोजना सुरू केल्या आहेत. महत्त्वाच्या सबस्टेशनमध्ये ट्रान्सफॉर्मर्सना मोठ्या कूलरद्वारे थंड ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही ठिकाणी पाण्याचे फवारे मारणे आणि शेड उभारणे अशा उपाययोजनाही राबविल्या जात आहेत. तसेच लोड बॅलन्सिंगचे सूक्ष्म नियोजन करून ट्रिपिंग कमी करण्यावर भर दिला जात आहे. भीषण उष्णतेतही महावितरणचे लाईनमन आणि तांत्रिक कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत. भर दुपारी खांबावर चढून किंवा जमिनीखालच्या केबल्स दुरुस्त करून ते वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. नागरिकांच्या रोषालाही सामोरे जात असताना सेवा हेच कर्तव्य मानून हे कर्मचारी काम करत असल्याचे चित्र दिसून येते. महावितरणने नागरिकांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. घरातील वायरिंग सुरक्षित आणि सक्षम असल्याची खात्री करावी. योग्य अर्थिंग तपासून घ्यावी. एसी, कूलर यांसारखी उपकरणे एकाच वेळी वापरता टप्प्याटप्प्याने वापरावीत. वीज बत्तीचा अवलंब करावा. शहर विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश कृष्णराव घाटोळे यांनी सांगितले की वाढत्या उष्णतेमुळे यंत्रणेवर मर्यादा येत असल्या तरी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. सध्याच्या परिस्थितीत नागरिकांनी संयम राखणे आणि तांत्रिक अडचणींवेळी महावितरण कर्मचाऱ्यांना सहकार्य करणे आवश्यक आहे. मी राजेश कृष्णराव घाटोळे, कार्यकारी अभियंता, अमरावती शहर विभाग, महावितरण. मी सगळ्यांचे स्वागत करतो. मित्रांनो आणि नागरिकांनो, आपल्याला माहितीच आहे की हा एप्रिल आणि मे आपल्याकडे विदर्भामध्ये प्रखर उन्हाळ्याचे दिवस असतात. तापमानाचा पारा हा 45 डिग्रीच्या पार होतो आहे. त्याच्यामुळे आमची विजेची मागणीसुद्धा प्रचंड वाढते या 2 महिन्यामध्ये. तर आमचा पूर्ण प्रयत्न आहे की नागरिकांना जी विजेची गरज आहे ते अविरत 24/7 तास कशी देता येईल याच्यासाठी आमचे सगळे प्रयत्न सुरू आहे. आमच्याकडे 13 सबस्टेशन आहे. 13 सबस्टेशनमध्ये आणि 19 सेंटर आहे. 19 सेंटरच्या माध्यमातून 350 कर्मचारी दिवसरात्र प्रयत्न करून नागरिकांना 24 तास अखंडित वीजपुरवठा कसा देता येईल यासाठी स्वतः राबत आहे, स्वतंत्र. त्याच्यासोबत आमची इंजिनिअरची टीमसुद्धा आहे. आणि ग्राहकाच्या तक्रारीला करायच्या असल्यास तर आम्ही 19 सेंटर आणि एक कंट्रोल रूम असे सगळ्यांचे नंबर आम्ही पब्लिश केलेले आहे. ग्राहकाला वाटलं तर रात्रीच्या वेळेसुद्धा त्यांना तिथे तक्रार करता येईल. रात्रीच्या रात्री त्यांची वीज दुरुस्ती होण्याची काळजी महावितरणतर्फे घेण्यात येईल. आमच्या सबस्टेशनमध्ये जे पॉवर ट्रान्सफॉर्मर आपण सप्लाय देतो ते अशा उन्हाळ्याच्या प्रखर उन्हाळ्यामुळे त्यांचे तापमान फार वाढते. त्याच्यामुळे त्यांना थंड करण्यासाठी, गारवा निर्माण करण्यासाठी आपण कूलरची सुद्धा अरेंजमेंट केलेले, तांत्रिक बाबीचा विचार करता अशी आमची ही अरेंजमेंट आहे. आणि नागरिकांकरता मला असं आवाहन करायचं आहे की तुम्हीसुद्धा आपल्या स्तरावर वेगळी काळजी घ्या. आता मॅक्झिमम उन्हाळ्यामध्ये आपण कूलर, एसी या गॅजेटचा वापर करतो आहे. कूलरमध्ये पाणी असते, त्या पाण्यामध्ये जास्त करून शॉक लागण्याची शक्यता असते. तर कूलरला प्रॉपर अर्थिंग झाल्या पाहिजे. आणि एसीसुद्धा जे जुनी वायरिंग असेल तर त्याला प्रॉपर सॉकेट देऊन प्रॉपर त्याची वायरिंग करून ती काळजी घ्यायला पाहिजे. आणि कूलरमध्ये पाणी भरताना त्याचं सॉकेट काढून घ्यायला पाहिजे. आणि एसीसुद्धा नसेल
काम नसेल तर त्याला बंद करून त्याचे प्लगसुद्धा काढून घ्यायला पाहिजे, त्याच्यामुळे आपल्याला दुसरी हानी होणार नाही. तर मार्केटमध्ये आपल्याला हे ELCB लिकेज सर्किट ब्रेकर, RCB असे शॉक प्रूफ इन्स्ट्रुमेंट आलेले आहे. ते सुद्धा स्वस्त आहे, ते मार्केटमध्ये इझिली उपलब्ध आहे. ते आपण घेऊन आपल्या सर्किटमध्ये लावा, आपल्या घरी लावा. त्याच्यामुळे होणाऱ्या अपघातापासून आपण टाळू शकतो, निश्चितच सांगतो. आणि हा प्रकार होणारा नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी असे मी आवाहन करतो. हिंदी मराठी